या सोहळ्यातला आजचा दिवस अगदीच खास आहे, कारण आज इंदापूर इथे तुकोबांच्या पालखीचं गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी गोविंद शेळके थेट इंदापूरवरून आपल्या सोबत आहेत। गोविंद, वारीच्या या प्रवासात वारकरी रिंगण सोहळ्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि आज गोल रिंगण सोहळा इंदापुरात पार पडतोय। काय भावना आहेत वारकऱ्यांच्या आणि आजच्या या गोल रिंगण सोहळ्याचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? माधवी, जसं तू म्हणालीस की हा सुख सोहळा अगदी स्वर्गी नाही, याची अनुभूती इथला आलेला प्रत्येक माणूस घेत असतो। म्हणजे आपण बघतोय की माझ्या मागं जी रिंगण सोहळ्याची तयारी सुरू आहे, आणखी पालखी पोहोचायला अवधी आहे। मात्र पालखी पोहोचवण्याआधीच इथे अगदी कुणी 50 किलोमीटरवरनं, कुणी 100 किलोमीटरवरनं सकाळपासून लोक आलेत आणि इथं आल्यानंतर फक्त रिंगण सोहळाच बघायचा नाही, हितगुज करायचं आहे, वारकऱ्यांशी ख्याली खुशाली विचारायची आहे, वारकरी जे खेळ खेळत आहेत ते बघायचं आहे, कुणी अन्नदान घेऊन येत आहे, कुणी डॉक्टरांची टीम आपल्यासोबत घेऊन येत आहे। आणि त्यामुळं जरी खेळाचा प्रकार असलेला हा रिंगण सोहळा हा डोळ्याचं पारणं फेडणारा असला तरी हा योग आहे या लोकांना एकत्र आणण्याचा। आणि आपण बघतोय की इंदापूरमध्ये आणि एकूण या पालखी मार्गामधलं सगळ्यात सुबक असं, सुबक हा शब्द यासाठी वापरतोय कारण लाल मातीच्या ग्राउंडवरती, कदम महाविद्यालयाच्या या प्रशाळेच्या ग्राउंडवरती होणारं अतिशय देखणं असं हे गोल रिंगण असतं, जिथं आता तुकाराम महाराजांची पालखी पोहोचते आहे। तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळी या रिंगण सोहळ्यासाठी पोहोचेल त्यानंतर पहिल्यांदा पालखी आपलं रिंगण पूर्ण करेल आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे की प्रथेप्रमाणे भगवा पताका घेतलेली मंडळी, त्यानंतर टाळकरी, त्यानंतर विनेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला या अगदी वायुवेगाने धावत असतात आणि सगळ्यात रोमांचकारी क्षण अगदी आपल्याला माहिती आहे की शेवटी येतो आणि तो असतो देवाचा अश्व या ठिकाणी जोपर्यंत फेरी पूर्ण करत नाही, जोपर्यंत धावत नाही, तोपर्यंत रिंगण पूर्ण होत नाही। खरं तर रिंगणाची सुरुवात झाली होती ती केवळ खेळातून झाली होती, कारण ज्यावेळी पहिले 8-10 दिवसाचा टप्पा पार होतो, आषाढी वारीतला अर्धा टप्पा पार झाल्यानंतर पंढरपूर जवळ यायला लागतं आणि थकलेल्या भागलेल्या या वारकऱ्यांना ऊर्जा मिळावी म्हणून अशा खेळात सुरुवात झालेला हा काही रिंगण होतं, आता तो रिंगण सोहळा बनलाय। आणि हेच मी दाखवायचा प्रयत्न करतोय की अगदी माझ्या दूरपर्यंत तुम्हाला दिसत असेल की या कदम महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती सकाळपासून विद्यार्थी येत आहेत, पालक येत आहेत, त्यासोबत वयोवृद्ध मंडळी सुद्धा अगदी जागा धरून लोक बसलेत, कारण 10-15 मिनिटाचा हे सगळं रिंगण सोहळा असतो। मात्र बघण्यासाठी तासन तास लोक वाट बघत असतात, कारण वर्षातून वारी एकदा येते आणि वारीत एकदाच इथं रिंगण बघायला मिळतं, असं हे डोळ्याचं पारणं फेडणारं रिंगण आहे। काही मंडळी माझ्यासोबत आहेत जी या रिंगणस्थळी उभा आहेत। मला सांगा, तुम्ही कुठून आलाय? आम्ही विटा आलोय, सांगली जिल्हा विटा। अच्छा, दरवर्षी येता? हो, आम्ही दरवर्षी येतो रिंगण बघायला। किती किलोमीटर आहे? 150 किलोमीटर आहे, 150 किलोमीटर आहे, 150 किलोमीटर आहे विटा इथून। किती जण आलाय? आम्ही 10 जण आलोय। काय आजचा काय दिवस महत्व असतं? महत्व खरं तर आजचा जो नयन दृश्य असा जो रिंगण सोहळा आहे तो साक्षात सगळ्यांना बघण्यासारखा आहे। इतका खूप आणि चांगल्या पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो दरवर्षी इंदापूरमध्ये। तो बघण्यासाठी आम्ही विटा या शहरातून, म्हणजे गोल्डन सिटी असं नाव आमच्या विट्याला आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तिथून आम्ही 150 किलोमीटरहून हा खास रिंगण सोहळा बघण्यासाठी आम्ही दरवर्षी येतो। गेले 7 ते 8 वर्ष झालं आम्ही येतोय। मागील 1 वर्ष कोरोनातलं सोडलं तर आम्ही कंटिन्यू आम्ही 8 कायमस्वरूपी रिंगण सोहळा खास बघण्यासाठी येतो। काय वाटतं ज्यावेळेस रिंगण सोहळा तुम्ही बघता त्यावेळेस? काय रिंगण सोहळा ज्या वेळेला बघत असतो त्यावेळेला असं वाटतं की ह्याच्या आधी कधी असं होणार पण नाही आणि कधी झालेलाही नसेल, असा इतका म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणारा हा रिंगण सोहळा आहे। ज्या वेळेला ती माऊली तुळशीची तुळस माता घेऊन डोक्यावरनं पळत असते, त्यानंतर सगळ्यात शेवटीला ज्या वेळेला जे आपले संरक्षणासाठी उभा असलेले जे पोलीस आहेत ते ज्या वेळेला धावतात त्यावेळेला इतका आनंद होतो ना, इतकं समाधान वाटतं, ते समाधान शब्दामध्ये सांगण्यासारखं नाही। नक्कीच आहे, शब्दामध्ये सांगण्यासारखं समाधान नाही। नाही, अगदी शब्दामध्ये सांगण्यासारखं नाहीच आहे हे।